अजून जर समजा आपल्याला छान दिसावं असं वाटतंय तर सागवान आहे ना, साग इकडे मिळतं का नाही, हां, तर त्याच्या सालीचा उपयोग करायचा. अजून जर समजा उष्णता कमी करायची असेल, यात उष्णता कमी करायची असेल तर पळसाचं झाड माहिती आहे तुम्हाला, पळसाला पाणी तीनच म्हणतात, म्हण आहे माहिती आहे ना, बघितलं आहे ना, माहिती आहे की नाही. पूर्वी याच्या पत्रावळ्या केल्या जायच्या बघा. पचनक्रिया जर चांगली व्हावी अशी वाटत असेल तर कम से कम आठवड्यातून असू दे, 15 दिवसातून असू दे, किंवा महिन्यातून एकदा का असं त्याच्या पानावरती जेवायचं. उष्णता तर कमी होईलच, कोटा साफ व्हायला सगळ्यात जर चिकट येतं ना तर ते त्याच्यातून बंद होऊन जातं. ज्यांना कोटा साफ व्हायला त्रास आहे, चिकट येतं, खूप त्रास होतो, मूळव्याधीचा त्रास होतो, भगेंद्रचा त्रास होतो, तर त्यांनी त्याचा रस प्यायचा. पळसाच्या पानाचा 2 चमचे रस प्यायचा, पण त्याच्यावर गरम पाणी प्यायचं नाही किंवा थंड पाणी पण प्यायचं नाही, प्लेन वॉटर प्यायचं. हे जे नॉर्मल पाणी असतं ना हे प्यायचं. बघा त्याचा तुम्हाला किती फायदा होतो, तो करून बघा आणि मग सांगा. खरंच